विद्यार्थ्यांनो, सप्रिय नमस्कार. आज आहे 4 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन 2026च्या झांक्यामध्ये कोणत्या राज्याच्या झांकीने प्रथम क्रमांक पटकावला आहे? केरळ, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर की यापैकी कोणीही नाही? तर लक्षात घ्या, ही आपली अभिमानास्पद गोष्ट आहे की आपलं जो राज्य आहे त्याने या ठिकाणी प्रथम क्रमांक यावेळेस पटकावला आहे. महाराष्ट्राने गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या विषयावर आधारित झांकीसाठी प्रथम क्रमांक प्राप्त केला, ज्यामध्ये सांस्कृतिक आत्मनिर्भरता दर्शवण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय वित्त आयोग अनुदानांतर्गत वित्त पोषित प्रकल्पांच्या रिअल टाईम निरीक्षणासाठी समीक्षा पोर्टल कोणी सुरू केला आहे? बिहार, मध्य प्रदेश, ओडिसा की यापैकी कोणीही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ओडिसा. आता ओडिसा आला आहे, तर त्याबद्दल अधिकची माहिती जाणून घ्या. मॅपमध्ये ओडिसा या ठिकाणी आहे. स्थापना झाली 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. राजधानी आहे भुवनेश्वर. राष्ट्रोद्यान आहे भितरकनिका, सिमलीपाल, नंदनकनन. महत्त्वाची धरणे आहेत हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. विधानसभेची 147 जागा आहेत, लोकसभेच्या 21 तर राज्यसभेच्या एकूण 10 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM स्वनिधी क्रेडिट कार्ड कोठे सुरू केले? ओडिसा, केरळ, पश्चिम बंगाल की यापैकी कोणीही नाही? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे केरळ या ठिकाणी. लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे PM स्वनिधी क्रेडिट कार्ड सुरू केले. PM स्वनिधी योजना जून 2020मध्ये कोविड-19 महामारीमुळे प्रभावित स्ट्रीट व्हेंडर्सना पाठिंबा देण्यासाठी सुरू करण्यात आले होते. केरळ मॅपमध्ये आहे या ठिकाणी, कर्नाटकच्या खालोखाल आणि तामिळनाडूच्या शेजारी. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन. राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. एकूण जिल्हे आहेत 14. क्षेत्रफळ आहे 38,863 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली. महत्त्वाची धरणे आहेत इडुक्की, पालमपुझा, पोची आणि कुंडाला. विधानसभेची 140 जागा आहेत, लोकसभेच्या 20 तर राज्यसभेच्या एकूण 9 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, युरोपियन युनियनने कोणत्या देशाच्या IRGCला दहशतवादी गट म्हणून घोषित केला आहे? इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान की यापैकी कोणीही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे इराण. इराणची कॅपिटल आहे तेहरान. करन्सी आहे इराणियन रियल. प्रेसिडेंट आहे मसूद चेस्कियन. एका ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील निर्णयात युरोपियन संघाने अधिकृतपणे इराणच्या शक्तिशाली इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी संघटना घोषित केले. हा निर्णय दहशतवादाबाबत युरोपची कठोर भूमिका दर्शवतो आणि IRGCला जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त दहशतवादी संघटनांच्या कायदेशीर श्रेणीत ठेवतो. यानंतर पुढील प्रश्न, स्माईल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा 12वा आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता की यापैकी कोणीही नाही? जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा. तसेच लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आपण ठेवलं आहे ते आहे 100+ लाईक. तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली लाईक केल्यानंतर हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे यूट्यूब बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करेल. योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न, भारताने आपली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सज्ज विद्यापीठ कुठे सुरू केली आहे? पुणे, मुंबई, बेंगळुरू की मेरठ? याचं योग्य उत्तर आहे मेरठ. लक्षात घ्या, हा पुढाकार कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली गुगल क्लाउड आणि चौधरी चरण सिंग विद्यापीठ यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे. CCSUला पायलट कॅम्पस म्हणून निवडण्यात आले, जिथे AI साधनांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि यशस्वी झाल्यास हे संपूर्ण देशातील इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये राबवले जाईल. या प्रकल्पाची घोषणा नवी दिल्ली येथे आयोजित गुगलच्या AI फॉर लर्निंग फोरममध्ये करण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न,
होया नागालेन्सिस नावाच्या वनस्पतीची नवी प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे? ओडिसा, छत्तीसगड, नागालँड यापैकी कोणीही नाही. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे नागालँड. झारखंडचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि BNHS यांनी गंभीरपणे लुप्तप्राय ओरिएंटल व्हाईट बॅक्ट आणि लॉंग बिल गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाला बळकटी देण्यासाठी एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. तसेच नागालँड आला आहे. याविषयी अधिकची माहिती. नागालँडची स्थापना झाली 1 डिसेंबर 1963ला. राजधानी आहे कोहिमा. मुख्यमंत्री आहे नेईफ्युरियो. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. एकूण जिल्हे आहेत 12. क्षेत्रफळ आहे 19,579 स्क्वेअर किलोमीटर. विधानसभेच्या 60, लोकसभेची 1 तर राज्यसभेची 1 जागा आहे. आणि नागालँड मॅपमध्ये या ठिकाणी आहे. यानंतर पुढील प्रश्न. IPS पियुष पांडे कोणत्या राज्याचे नवे DGP नियुक्त झाले आहे? पंजाब, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश की यापैकी कोणीही नाही. याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल मॅपमध्ये आहे या ठिकाणी, ओडिसाच्या वरती आणि झारखंडच्या शेजारी. याची स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. राज्यपाल आहे CV आनंदा बोस. राजधानी आहे कोलकाता. एकूण जिल्हे आहेत 23. क्षेत्रफळ आहे 88,752 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे सुंदरबन, गोरुमारा आणि जलतपारा. महत्त्वाची धरणे आहेत फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. विधानसभेच्या 295 जागा आहेत. लोकसभेच्या 42 तर राज्यसभेच्या एकूण 16 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न. रुद्र AI हेलिकॉप्टर उडवण्यासाठी पात्र ठरणारी भारतीय सेनेची पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? वर्तिका सिंग, शिवांगी सिंग, हंसजा शर्मा यापैकी कोणीही नाही. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे हंसजा शर्मा. यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या राज्यात मुख्यमंत्री एती कोली दुती पाट योजना सुरू करण्यात आली? केरळ, आसाम, जम्मू काश्मीर यापैकी कोणीही नाही. तर ही जी योजना आहे ती आसाममध्ये सुरू करण्यात आली. आसाम राज्याने आपल्या चहा बागान समुदायांसाठी एक महत्त्वपूर्ण कल्याणकारी पाऊल उचलत एक नवीन आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली आहे. आसाम सरकारने मुख्यमंत्री एती कोली दुती पाट योजना मुख्यमंत्री सुरू केली आहे, जिच्या अंतर्गत राज्यभरातील चहा बागान कामगारांना एक रकमी आर्थिक सहाय्य दिले जाईल. ही योजना आसामच्या अर्थव्यवस्थेत चहा कामगारांच्या ऐतिहासिक योगदानाला मान्यता देते आणि चहा उत्पादक क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा, सन्मान आणि सर्वसमावेशक विकासाला बळकटी देण्याचा उद्देश ठेवते. यानंतर आता कालचे जे प्रश्न आहेत त्याचे रिव्हिजन करूयात. अलीकडे कोणत्या देशाच्या फर्स्ट लेडी राहिलेल्या किम क्योन यांना 20 महिन्यांची शिक्षा झाली? दक्षिण कोरिया. अलीकडे कोणत्या राज्य सरकारने मालमत्ता नोंदणीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला? उत्तर प्रदेश. अलीकडे कोणत्या राज्याने 2026 हे कृषी वर्ष म्हणून घोषित केले? मध्य प्रदेश. अलीकडे कोणत्या राज्याने BNHS सोबत गिधाड संरक्षण प्रजनन कार्यक्रमासाठी MOU वर स्वाक्षरी केली? झारखंड. अलीकडे फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आले? व्हिक्टोरिया बेकहॅम. अलीकडे कोणत्या राज्याने वैधानिक गिग वर्कर वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले आहे? कर्नाटक. अलीकडे कोणी आपला कस्टम AI इन्फरन्स ॲक्सेलरेटर चिप मैया 200 लॉन्च केला? मायक्रोसॉफ्ट. केंद्र सरकारने डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत कोणत्या राज्याला पूर्णतः डिजिटल डेटा प्रविष्ट प्राप्त करणारे पहिले राज्य घोषित केले? गुजरात. अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने IEW 2026 मध्ये ऊर्जा सहकार्यावर संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली? कॅनडा. अलीकडे भारतीय वृत्तपत्र दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 29 जानेवारी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न. प्रजासत्ताक दिन 2026च्या झाक्यामध्ये कोणत्या राज्याच्या झांकीने प्रथम क्रमांक पटकावला आहे? केरळ, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर की यापैकी कोणीही नाही. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तसेच लक्षात घ्या, जर आपल्याला चालू घडामोडी व इतर महत्त्वाचा प्रश्नसंच हवा असेल तर 5000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 160 रुपयामध्ये परचेस करू शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करा. 20% डिस्काउंट दिला जाईल. तसेच डेली बेसिसवर क्विज सॉल्व करायचे असेल तर हा QR कोड स्कॅन करून
टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। आत्तापर्यंत 1310 प्रश्न आपण या चॅनलवर अपलोड केले आहेत। आपण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला तर मागीचे सर्व जे प्रश्न आहेत ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, खाली हाईप बटनावर क्लिक करा, तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डेली सकाळी 6 वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघा। थँक्यू।